जय श्रीराम. काळोख दाटून आल्यावर जेव्हा सगळं जग शांतपणे झोपलेलं असतं तेव्हा रात्रीच्या एका ठराविक प्रहरी आकाशातल्या ताऱ्यांची रचना एका अशा गूढ पद्धतीमध्ये बदलते ज्याची माहिती फार कमी लोकांना असते. आज मध्यरात्री 12 ते पहाटे 3 या 3 तासाच्या अत्यंत पवित्र आणि रहस्यमय काळात जन्मलेल्या सर्व सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ आयुष्य पालटून टाकणारा ठरणार आहे. या विश्वात काहीच गोष्टी उगाच घडत नसतात आणि तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात हा सुद्धा ब्रह्मांडाचा एक फार मोठा संकेत आहे. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय सूर्यदेव नक्की लिहा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत विना थांबता पहा, कारण यातील एकही मुद्दा चुकला तर तुम्ही तुमच्या नशिबाची सर्वात मोठी संधी गमावून बसू शकता. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपवण्याची चावी याच व्हिडिओमध्ये लपलेली असू शकते. या विशिष्ट 3 तासात जन्माला आलेल्या लोकांच्या कुंडलीतील सूर्यग्रहाची स्थान रचना आणि त्यांची ऊर्जा ही इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते, कारण यावेळी जन्माला आलेल्या लोकांवर थेट ब्रह्मांडातील तेजस्वी लहरींचा प्रभाव पडलेला असतो. तुम्ही आजवर आयुष्यात कितीही संकटे पाहिली असतील, संघर्षाचा सामना केला असेल किंवा लोकांकडून वारंवार विश्वासघात सहन केला असेल, तरी आता तो सगळा खडतर काळ मागे सुटण्याची वेळ जवळ आली आहे. कित्येक रात्री तुम्ही उशीत तोंड लपवून अश्रू ढाळले असतील, पण आता तुमच्या त्या प्रत्येक अश्रूची किंमत नशीब व्याजासहित परत देणार आहे. या 3 तासात जन्मलेल्या लोकांसाठी आजची रात्र ही एक नवीन पहाट घेऊन येत आहे, जिथे तुमच्या नशिबाचे बंद दार कायमचे उघडणार आहे. आज मध्यरात्रीनंतर ब्रह्मांडातील नक्षत्राची अशी काही अद्भुत हालचाल होत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडकलेली कामे एकामागून एक वेगाने मार्गी लागतील. तुमच्या मनावर साचलेला अस्वस्थतेचा मळब आता दूर होणार असून नशिबाची एक भक्कम साथ तुम्हाला प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळेल. तुमचा गमावलेला आत्मविश्वास आता पुन्हा एकदा द्विगुणित वेगाने परत येणार आहे. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह मानला जातो आणि जेव्हा सूर्याचे बळ थेट तुमच्या राशीवर केंद्रित होते तेव्हा येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात 3 खूप मोठ्या घटना घडणार आहेत. या 3 घटना तुमच्या आयुष्याचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी पुरेशा आहेत. पहिली मोठी घटना म्हणजे गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून थांबलेलं कोर्टाशी संबंधित, मालमत्तेचं किंवा नोकरीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचं काम अचानक एका क्षणात पुढे सरकेल. हा बदल इतका अचानक होईल की तुम्हाला स्वतःला त्यावर विश्वास बसणार नाही, पण यामागे सूर्याची ती प्रचंड सकारात्मक ऊर्जा कार्य करत असेल. जे लोक तुमच्या कामात सतत विघ्न आणत होते तेच लोक आता स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. दुसरी घटना तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठेशी जोडलेली आहे, जिथे तुम्हाला समाजात किंवा कामाच्या ठिकाणी एक असा प्रचंड सन्मान मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. जे लोक कालपर्यंत तुमच्या क्षमतेवर शंका घेत होते किंवा तुम्हाला कमी लेखत होते तेच लोक आज तुमच्याकडून सल्ला घेण्यासाठी रांगेत उभे राहतील. तुमच्या नावाचा दबदबा आणि प्रभाव आता चौफेर पसरताना तुम्हाला दिसेल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात एक असा नवीन मार्ग किंवा संधी उघडेल जी तुम्हाला पुढील अनेक वर्षांसाठी स्थिर आणि भक्कम यश देऊन जाईल. हा असा रस्ता असेल जिथे तुम्हाला मागे वळून पाहण्याची अजिबात गरज पडणार नाही. या 3ही घटना येणाऱ्या काही दिवसात तुमच्यासमोर येतील, पण त्यासाठी तुम्हाला तुमची नजर उघडी ठेवून प्रत्येक संधीचे योग्य वेळी सोनं करता आलं पाहिजे. संधी वारंवार दारावर थाप मारत नसते, त्यामुळे आलेली संधी ओळखणे हेच खरे बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. या सगळ्या सकारात्मक बदलांसोबतच तुमच्या घरातील एका जुन्या वस्तूशी जोडलेलं एक खूप मोठं गूढ किंवा सस्पेन्स आता उघडणार आहे. तुमच्या घराच्या एका कोपऱ्यात किंवा जुन्या तिजोरीत अशी एक वस्तू ठेवली आहे जिचा थेट संबंध तुमच्या नशिबाशी आणि घरातील ऊर्जेशी जोडलेला आहे. ही वस्तू एखादी जुनी पेटी, खूप जुने दागिने, एखादे जुने कागदपत्र किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेली कोणतीही कपड्याची किंवा धातूची वस्तू असू शकते. ही केवळ एक साधी वस्तू नसून तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आणि एक अदृश्य सुरक्षा कवच आहे. जर तुम्ही ही वस्तू योग्य वेळी म्हणजेच आज रात्रीच्या सकारात्मक ऊर्जेनंतर शांत मनाने हाताळली तर तुमच्या घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता एका क्षणात नष्ट होईल. तुमच्या घरात अचानक एक अभूतपूर्व शांतता आणि प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल. परंतु जर तुम्ही घाईगडबडीत किंवा अज्ञानातून या वस्तूशी चुकीच्या वेळी छेडछाड केली तर घरातील शांतता भंग होऊ शकते आणि नशिबाची साथ काही काळासाठी लांबू शकते. अनावधानाने केलेली एक छोटीशी चूकसुद्धा तुमच्या सुखाच्या मार्गात मोठा अडथळा बनू शकते. त्यामुळे या वस्तूचा योग्य मान राखून तिला योग्य वेळी स्पर्श करणे
आणि त्याचा योग्य वापर करणे हे तुमच्या भावी आयुष्यासाठी अत्यंत गरजेचं ठरणार आहे. त्या वस्तूची स्वच्छता करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि भक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गूढ सत्याची माहिती मिळेल. तुमचा एक शेअर कदाचित एखाद्याचे पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. नशिबाच्या या बदलत्या प्रवासात तुम्हाला कुटुंबातील एका अत्यंत अनपेक्षित व्यक्तीकडून एक खूप मोठा इशारा किंवा मदत मिळणार आहे. ही ती व्यक्ती असू शकते जिच्याशी तुमचे गेल्या काही दिवसात फारसे बोलणे झालेले नाही किंवा जिच्याकडून मदतीची अपेक्षा तुम्ही कधीच केली नव्हती. कधीकधी ज्यांच्याकडून कसलीच आशा नसते तीच माणसे देवमाणूस बनून समोर उभी राहतात. ही व्यक्ती तुम्हाला कदाचित थेट पैशांची मदत करणार नाही, पण ती असा एक मोलाचा शब्द किंवा इशारा देईल जो तुम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढेल. त्याच्या या एका लहानशा सल्ल्यामुळे किंवा सूचनेमुळे तुमचा खूप मोठा आर्थिक किंवा मानसिक फायदा होणार आहे. त्याच्या अनुभवाचे बोल तुमच्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभासारखे कार्य करतील. म्हणूनच कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या, कारण कधी कोणाच्या रूपात नशिबाची चावी तुमच्या हाती येईल हे सांगता येत नाही. आपल्या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही सिंह राशीची खरी ताकद आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा, कारण तुमचे एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन आणि रहस्यमय गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठे बळ देते. तुमचे प्रेम आणि पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. त्याच वेळी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबतीत एक अतिशय महत्त्वाचा आणि कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे. तुमच्यासमोर गुंतवणुकीची किंवा नवीन व्यवसायाची एक अशी संधी येईल जिथे तुम्हाला एका बाजूला मोठा नफा दिसेल तर दुसऱ्या बाजूला काही प्रमाणात धोका असेल. मोठा नफा मिळवण्यासाठी थोडे धाडस दाखवणे हे नेहमीच गरजेचे असते, पण या क्षणी अजिबात न घाबरता आणि कोणाच्याही दबावाखाली न येता तुमच्या स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकूनच निर्णय घ्या. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून घाईत घेतलेला निर्णय तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकतो. जर तुम्ही यावेळी संयम राखून योग्य ठिकाणी तुमचे पैसे गुंतवले किंवा निर्णय घेतला तर येणारा काळ तुम्हाला प्रचंड आर्थिक समृद्धी आणि स्थिरता देईल. पैशाने पैसे वाढवण्याची योग्य कला तुम्हाला याच काळात आत्मसात होणार आहे. ही वेळ मागे हटण्याची नसून योग्य रणनीती आखून धाडसी पाऊल उचलण्याची आहे, कारण भाग्य पूर्णपणे तुमच्या बाजूने उभे आहे. तुमची एक योग्य चाल तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकते. या नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी तुम्हाला 3 अत्यंत सोपे पण चमत्कारिक उपाय आवर्जून करावेच लागतील. हे उपाय केवळ धार्मिक विधी नसून ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करण्याचे प्रभावी मार्ग आहेत. पहिला उपाय म्हणजे दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडेसे लाल चंदन आणि लाल फुलं टाकून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. यामुळे तुमच्या शरीरातील आणि आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. हा सूर्यप्रणाम तुमच्या आत एका नवीन उत्साहाची आणि ऊर्जेची निर्मिती करेल. दुसरा उपाय म्हणजे आज रात्री झोपण्यापूर्वी एका लाल कागदावर तुमची सर्वात मोठी इच्छा लिहा आणि तो कागद तुमच्या उशाखाली ठेवून झोपा. यामुळे ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कार्य करू लागेल. तुमचे हे अव्यक्त स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला दिसेल. तिसरा आणि अत्यंत सोपा उपाय म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला गव्हाचे किंवा गूळ तिळाचे दान करा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे क्षणात दूर होतील. दानामुळे मिळणारे पुण्य तुमच्या सर्व संकटावर मात करण्यासाठी तुम्हाला बळ देईल. हे उपाय अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा. तुम्हाला स्वतःला तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडताना दिसतील. श्रद्धा आणि विश्वासाच्या बळावर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करता येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये जय सूर्यदेव लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट ब्रह्मांडाची ही सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित करेल. हा व्हिडिओ तुमच्या सर्व जवळच्या सिंह राशींच्या लोकांना नक्की शेअर करा आणि त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा प्रकाश पसरवायला मदत करा. दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद पसरवल्याने आपला आनंद आपोआप द्विगुणित होतो.